हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना. सगळ्या ताईंचे खूप खूप स्वागत आहे माझी सई या यूट्यूब चॅनलवरती. चला तर आज मस्त सकाळी छान असं वातावरण होतं. पाऊस येण्याची म्हणजे आता भुरभुर होती. तर आता मस्त वारं सुटलेलं होतं. त्यानंतर खूप जोरात पाऊस झाला. आणि इकडे ना मम्मीची देवपूजा झाली होती. तर रांगोळी धूप दिवा वगैरे लावलेला होता. तर बऱ्याच ताई म्हणतील की आवाज थोडासा येतोय वेगळा, तर सर्दी आहे म्हणून. पुढच्या 1 तारखेपर्यंत करून जातं. डाळ घ्यायच्या घरात. डाळ अर्धा किलो चांगलं 1 किलो मुगाची. आता पाऊस पडायला लागला ना, उडदाचं वरण करायला एकदम बाजरी आणलेली बाजरीच्या पिठाचं वरण छान लागतं भाकरी. जाड बारीक रवा, गुलाबी चॉकलेटी चहा पावडर, छान चहा लागतो या पावडरचा. सफेद उडदाची डाळ, म्हणजे कोणतीच वस्तू अशी नाही की ती लागत नाही. शेंगदाणा जास्त नाही खात, त्याच्यावर थोडं कमी आणलाय. घरात पण होता. सईसाठी एवढं खाऊ आणलंय. घराने सगळेच खातात. सईचं नाव आहे. तू किराणा भरणार आहे का? चला आज मस्त अशी आमटी आणि भात केलेला होता, कारण यांना वडापाव खाऊन झाला होता. हा वारीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे. सईचं लुक बघायला आजी ते पण आले होते. सगळ्याच त्यांनी खूप छान मस्त कमेंट केलेले आहे. तर सगळ्या त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. आपली सई पण पुढे बोलते. तर सईचा आता मेकअप काढलेला होता. त्यानंतर रात्री ना मस्त सोयाबीन चिल्ली आणली होती पार्सल. तर मग सगळ्यांनी सोयाबीन चिल्ली खाल्ली. आम्ही काही जास्त खाल्ली नाही, थोडी थोडीच खाल्ली. इकडे सगळेजण मस्त बसले होते टी व्ही बघत. सईचं चाललं होतं टी व्हीवरती गाणे लावून दिलेले होते की हेच बघा, आणि खेळण्याचं चालू होतं. कढी करते आज, खूप दिवसातून कढी करते. कारण प्रियांकाला खायची आणि मला पण खायची. कढीपत्ता टाकला. कढीला कढी करायची म्हटलं कढीपत्ता लागतो. थोडंसं ओला थेंब पडलेला होता त्याच्यात मस्त लसूण घेतलाय. आपण बारीक करून मस्त घेतलाय. लसूण पण टाकलाय. थोडीशी मोहरी टाकते, मस्त लागते कढीमध्ये. मोहरी पण जास्त नाही टाकत, थोडं थोडं टाकते. जिरे टाकले थोडेसे, थोडीशी हळद टाकली. कढीला जास्त हळद नाही टाकत, पण नॉर्मल टाकली, कारण बिना हळदीची कढी पण छान लागते. मिरच्या टाकल्या. कोथिंबीर धुवून कापून घेतली. सोपी भाजी पण छान लागते भाजी आणि कढी. दही घेतलेलं होतं मी पावशर, आणि त्याच्यात थोडेसे 2 चमचे डाळीचं पीठ गळलेलं आहे. वास कसा आला, फोडणीचा स्वास लई छान आलाय. कोणी कोणी ना गुळ किंवा साखर टाकतं, पण मी तर
काही टाकत नाही, मला आंबटच कढी आवडते. अजून कढीला पाणी टाकायचंय. कढी भरपूर घट्ट होणार आहे पाणी टाकलं तरी. मस्त कढी झाली आपल्या. आधी कढीला आहे ना जास्त उकळी नाही होऊ द्यायची, मग कढी ना कधी कधी फुटून जाते. आमची जया कढी करते ना, म्हणजे लहानी बहीण, तिची कढी उकळली तरी फुटतच नाही. का बरं काय माहिती. माझी उकळल्यावर फुटून जाते, त्याच्यामुळे मी उकळू देत नाही. मीठ राहिलंय आता शेवटी, थोडस मीठ टाकलेलं. इथल्या इथं वस्तू घ्यायला ना सोपं पडतं. चला इकडे मस्त असे मिरचीचे भजे आणि आपले कढीसोबत मस्त असे ना मिरच्या कापून भजे केलेले होते. कढी म्हटलं का भजे आलेच. मग गरमागरम मस्त वहिनींनी इकडे भजे वगैरे तळले. त्यानंतर आम्ही सगळे जेवण करायला बसलो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आज काय केलंय? आज मस्त कढी भजे. तुझ्या मम्मीला परत कढी खाता येणार नाही ना साई, बाळाला खोकला येईल आहे ना, म्हणून आज कढी करून घेतली. अगं गरम गरम भजे कढी कसं आहे, मस्त जेवण आहे ना आज. दही तुझं पाणी प्यायचं ग्लास आहे बाई, तू कशाने पण पाणी पिती ना. दूध पिते, याच्याने पाणी पिते, याच्याने काय पिते सगळं. खऱ्या ताईने मला खादे भारी शुभेच्छा द्यायला, पण मी मी बनले होते ना, मला सरता शुभेच्छा द्यायला. हॅलो सरताईंना प्रेमा सुद्या. सरताईंना धन्यवाद. मी बनले होते. सरताईंना तुम्ही सगळ्या ताईंनी माझा आशीर्वाद द्याले, पाया पडले ना, म्हणून तुम्ही आले होते तेव्हा मी तुम्हाला पाहिलं होतं. सगळ्या ताईंना थँक्यू. सगळ्यांना थँक्यू. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, खाली लिंक करा आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.